नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, विधवा व निराधार महिलांसाठी व वृद्धपकाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, या सर्व निराधार आणि दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये याप्रमाणे अनुदान दिले जाते आणि निराधार आणि दिव्यांग लाभार्थ्यांच्या खूपच गरजा असतात आणि 1500 रुपये लाभार्थ्यांना कमी पडतात। लाभार्थ्यांचे 1500 रुपयामध्ये काहीच भागत नाही। त्यासाठीच बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यामध्ये जे उपोषण झालं, त्या उपोषणामुळेच सरकारकडून या 1500 रुपये अनुदानामध्ये वाढ होणार ही खुशखबर शासनामार्फत देण्यात आलेली आहे। तर बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून जे उपोषण झालं होतं, त्या उपोषणामध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासनाकडून जारी केलेल्या एका पत्रकाद्वारे सांगितलेलं होतं की निराधार बांधवांचे, दिव्यांग बांधवांचे, विधवा आणि निराधार महिलांच्या मानधनामध्ये वाढ केली जाणार आहे। तर अनुदानामध्ये जी वाढ केली जाणार आहे ती वाढ सर्व निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना केली जाणार आहे। जसे की प्रत्येक महिन्याला राज्य शासनामार्फत जसं सरसकट सर्व लाभार्थ्यांना निधी वितरणासाठी सर्व निराधार आणि दिव्यांग योजनांचा सरसकट निधी मंजूर केला जातो, तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदानामध्ये जी वाढ केली जाणार आहे हे वाढीव पैसे सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत। पण जरी राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदानामध्ये वाढ केली जाणार असं सांगितलेलं असलं तरी 4000 रुपये हे फायनल झालेले नाहीत। पण बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून शासनाला आव्हान केलेलं आहे की 4000 रुपयापेक्षा कमी अनुदान जर दिलं तर पुन्हा उपोषण करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये 4000 रुपये वाढ करण्यासंदर्भात शासनामार्फत वेगाने हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि पुढील येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्यासाठी निधी मंजूर करून घेतला जाणार आहे। आणि या अनुदानामध्ये वाढ होत असताना ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळतोय अशा लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी केली जाऊ शकते आणि लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी केल्यानंतर बोगस लाभार्थ्यांना योजनेतून बाद केलं जाऊ शकतं। म्हणजेच जे लाभार्थी निराधार नाहीत, दिव्यांग नाहीत, जे लाभार्थी योजनांच्या निकषामध्ये बसत नाहीत, अशा सर्व लाभार्थ्यांना योजनेतून कायमचं बाद केलं जाणार आहे। आणि खरंच जे लाभार्थी निराधार आहेत, दिव्यांग आहेत आणि या योजनेसाठी पात्र आहेत अशा लाभार्थ्यांना वाढीव अनुदान 4000 रुपये 100% मिळणार आहे। पण आता या सर्व योजनेतील बोगस निराधार किंवा बोगस दिव्यांग लाभार्थ्यांची ओळख कशी होणार, तर या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी विविध कागदपत्रे लाभार्थ्यांकडून मागवले जाणार आहेत। आणि या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रापैकी 2 महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला 100% लागणार आहेत। आणि ती 2 महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला। तर तुम्हाला माहितीच असेल की निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं वार्षिक उत्पन्न हे 21000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी लागतं आणि लाभार्थ्यांचे उत्पन्न हे 21000 पेक्षा जास्त असूनही बरेच लाभार्थी या योजनांचा लाभ घेत आहेत। म्हणूनच अशा लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला 100% लागणार आहे। तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला चालू वर्ष आणि मागील 2 वर्ष अशा 3 वर्षांचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला 100% लागणार आहे। तर येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये तुमच्याकडून उत्पन्नाचा दाखला मागवला जाऊ शकतो। आणि महत्त्वाची दुसरी कागदपत्रे म्हणजे अधिवास दाखला, यालाच डोमेसाइल सर्टिफिकेट असे म्हणतात। तर हे महत्त्वाची 2 कागदपत्रे तुम्हाला 100% लागणार आहेत। तर येत्या 3 ते 4 महिन्यांमध्ये लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडून मागवली जाणार आहेत। म्हणूनच तुम्हाला या गोष्टींचा नंतर त्रास व्हायला नको, त्यासाठी आधीच सर्व कागदपत्रे तुम्ही तयार ठेवायची आहेत। तर याआधी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून डीबीटी ऍक्टिव्ह करण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर झाला आणि डीबीटी ऍक्टिव्ह करण्यासाठी लाभार्थ्यांना सांगण्यात आलं। आणि ज्या लाभार्थ्यांनी त्याचवेळी डीबीटी ऍक्टिव्ह केली अशा सर्व लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला हप्ता वेळेवर त्यांच्या बँक खात्यात जमा होतोय। पण ज्या लाभार्थ्यांनी डीबीटीकडे दुर्लक्ष केलं त्यांना त्या गोष्टीचा त्रास आता होतोय, कारण वेळेत डीबीटी ऍक्टिव्ह केली नाही म्हणून त्यांना पैसे येत नाहीयेत। म्हणून मी तुम्हाला सांगतोय की जर तुम्हाला या योजनेचा लाभ जर पुढे पण मिळवायचा असेल आणि वाढीव अनुदान पण तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला आणि अधिवास दाखला म्हणजेच डोमेसाइल सर्टिफिकेट बनवणं खूपच जास्त गरजेचं आहे। तर हा अधिवास दाखला कशा प्रकारे बनवला जातो आणि कोणत्या ठिकाणी बनवला जातो, अधिवास दाखला बनवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, या प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे। तर अधिवास दाखला म्हणजे तुमचा रहिवासी दाखला। तर यापूर्वी सरपंच आणि ग्रामसेवक हे रहिवासी दाखला देत होते, पण आता हा अधिवास दाखला हा तहसील कार्यालयामध्ये ऑनलाईन पद्धतीने बनवलेला डिजिटल सिग्नेचर व्हेरिफिकेशनसह हा अधिवास दाखला तुम्हाला लवकरात लवकर बनवून घ्यायचा आहे। जेव्हा शासनाकडून लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी कागदपत्रे मागवली जातील त्या टायमाला तुमची धावपळ होऊ नये आणि त्या गोष्टीचा त्रास तुम्हाला होऊ नये
म्हणून तुम्हाला ही कागदपत्रे आताच तयार ठेवायची आहेत. कारण शासन जेव्हा या संबंधित घोषणा करेल त्यावेळेस एक ठराविक कालावधी सरकारकडून लाभार्थ्यांना दिला जातो. तर त्याच कालावधीमध्ये हे सर्व कागदपत्रे जमा करावे लागतील. तर शासनाकडून या संबंधित शासन निर्णय आल्यानंतर जर तुमची सर्व कागदपत्रे आधीच तयार असतील तर लगेच तुम्ही सर्व कागदपत्रे जमा करू शकतात. आणि जर तुमचे कागदपत्रे तयार नसतील तर तुम्हाला कागदपत्रे वेळेवर सादर करता येणार नाहीत आणि तेव्हा तुम्हाला योजनेतून बाद केले जाईल. तर तुमचं नुकसान होऊ नये म्हणून वेळेत तुम्ही हा दाखला काढून घ्या. तर हा दाखला कशा पद्धतीने काढता येईल, याला कागदपत्रे कोणती लागतील ते थोडक्यात समजून घेऊयात. तर मित्रांनो, हा अधिवास दाखला काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची लिस्ट मी बनवलेली आहे. तर अधिवास दाखला म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची माहिती खालीलप्रमाणे आहे. तर ओळखपत्र म्हणून तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स या सर्व कागदपत्रापैकी कुठलंही एक कागदपत्र तुम्ही ओळखपत्र म्हणून देऊ शकतात. त्यानंतर पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्ही वीज बिल, पाणीपट्टी, गॅस बिल, बँक स्टेटमेंट, मालमत्ता कर भरल्याचा पुरावा जर तुमची स्वतःची मालमत्ता असेल तर, नाहीतर तुम्ही भाडेकरार देऊ शकतात. त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला, शाळा सोडण्याचा दाखला आणि बोनाफाईड प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. आणि त्याचबरोबर विवाहित असल्यास विवाह प्रमाणपत्र. जर तुम्ही वडिलांच्या अधिवास प्रमाणपत्रावर अर्ज करत असाल, म्हणजेच ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण नाही अशा अर्जदारांना त्यांच्या वडिलांचा अधिवास दाखला त्या ठिकाणी द्यायचा आहे. जर तुम्ही महाराष्ट्र बाहेरून आला असाल तर तुमच्या पूर्वीच्या राज्याचे अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर पासपोर्ट साईज 2 फोटो तुम्हाला लागतील, एक अर्जासाठी आणि एक सोय घोषणापत्रासाठी. तर आता अर्ज करण्याची प्रक्रिया समजून घ्या. तर तहसील कार्यालयामध्ये किंवा ऑनलाईन आपले सरकार पोर्टलवर आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरा. त्यानंतर अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर 10 ते 15 दिवसांमध्ये तुम्हाला अधिवास दाखला मिळेल. आणि कागदपत्रांची यादी तहसीलनुसार बदलू शकते. तुम्ही ज्या तहसीलमधून अधिवास दाखला काढत आहात त्या तहसीलच्या नियमानुसार तुम्हाला कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तुमच्या स्थानिक तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तर अशा पद्धतीने हा अधिवास दाखला तुम्ही आताच काढून ठेवा. नंतर तुम्हाला या गोष्टीचा त्रास होऊ नये, नंतर तुमची धावपळ होऊ नये म्हणून लवकरात लवकर हा अधिवास दाखला तुम्ही बनवून घ्या. तर तुमचं नुकसान होऊ नये म्हणून वेळेत तुम्ही हा दाखला काढून घ्या. जर कागदपत्रांसंबंधित किंवा योजनेसंबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन करून घ्या. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.